Hello, good morning, students. Welcome to my YouTube channel. Now, see, today we are going to discuss about the effect of gravity on liquid pressures. बघा, फ्लुइड मेकॅनिक्स हे जे युनिट आहे हे आपलं फ्लुइड मेकॅनिक्स युनिट चालू आहे आणि त्याच्यामधलं हे जे आर्टिकल आहे इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी ऑन लिक्विड प्रेशर हे आर्टिकल आपल्याला शिकायचं आहे. तर या आर्टिकलमध्ये नेमकं प्रेशर डिफरन्स किती असला पाहिजे इन द प्रेझेन्स ऑफ ग्रॅव्हिटी, तर तो प्रेशर डिफरन्स आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचा आहे. तर प्रेशर डिफरन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सर्वप्रथम प्रेशर डिफरन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला एक डायग्राम कन्सिडर करावी लागेल. इथं मी एक डायग्राम ड्रॉ केलेली आहे. डायग्राममध्ये एक ग्लास कंटेनर घेतला आहे आणि ग्लास कंटेनरमध्ये फ्लुइड्स घेतलं आहे. कोणतं फ्लुइड्स घेतलं आहे मी? वॉटर. तर ग्लास कंटेनरमध्ये वॉटर घ्यायचं आहे आणि तुम्हाला हे जे सिलेंडर दिसतंय डायग्रामवरती लक्ष असू द्या. हे जे सिलेंडर दिसतंय तर हे सिलेंडर कुठलं आहे? हे इमॅजिनरी सिलेंडर आहे. पण कोणाचं इमॅजिनरी सिलेंडर आहे? ते लिक्विडचं. सो दिस इज इमॅजिनरी सिलेंडर. इमॅजिनरी सिलेंडर हे काय आहे? इमॅजिनरी सिलेंडर आहे. कोणाचं आहे? लिक्विडचं. ऑफ लिक्विड. इमॅजिनरी सिलेंडर ऑफ लिक्विड. मग आता प्रेशर डिफरन्स काढण्यासाठी कन्सिडरेशनमध्ये काय काय आहे? हे जे सिलेंडर आहे या सिलेंडरला दोन सरफेस आहेत. एक अप्पर सरफेस आहे आणि दुसरा लोअर सरफेस आहे. अप्पर सरफेसला आपण काय नाव दिलं आहे? एक्स आणि लोअर सरफेसला काय नाव दिलं आहे आपण? वाय. मग या अप्पर सरफेसवरती किती प्रेशर ॲक्ट होते ते आपल्याला इथं काढायचं आहे. लोअर प्रेशरवरती किती प्रेशर ॲक्ट होते ते आपल्याला काढायचं आहे. बघा, प्रेशर इथं आपण P1 कन्सिडर केलं आहे अप्पर सरफेससाठी, इथं P2 कन्सिडर केलं आहे लोअर सरफेससाठी. तर आता प्रेशर हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला किती फोर्स त्याच्या एरियावरती ॲक्ट होत आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. तर इथं फोर्स किती आहे? F1. इथं लोअर सरफेसवरती फोर्स किती ॲक्ट होत आहे? F2. मग आता आपण काय करू? सर्वप्रथम की या अप्पर सरफेसवरती किती फोर्स ॲक्ट होत आहे तो फोर्स आपण कॅल्क्युलेट करू. सो फोर्स ऑन अप्पर सरफेस. सो फोर्स ॲक्टिंग ऑन अप्पर सरफेस. अप्पर सरफेसवरती किती फोर्स ॲक्ट होत आहे? तर अप्पर सरफेसवरती फोर्स ॲक्ट होण्यासाठी आपल्याला प्रेशर माहिती आहे. प्रेशर किती आहे? प्रेशर आहे P1 इज इक्वल टू, प्रेशर कसं काढतो आपण? फोर्स डिवायडेड बाय एरिया. आणि फोर्स किती ॲक्ट होत आहे अप्पर सरफेसवर? F1. आणि एरिया किती आहे? A. आता हा जो एरिया आहे हा अप्पर सरफेसचा आणि लोअर सरफेसचा हा सारखाच एरिया आहे. म्हणजे आपण इथं काय कन्सिडर करू? A स्टँड्स फॉर एरिया ऑफ सिलेंडर. एक्सला काय कन्सिडर केलं आपण? अप्पर सरफेसचा पॉईंट. वायला काय कन्सिडर केलं आहे? लोअर सरफेसचा पॉईंट. मग प्रेशर किती आलं अप्पर सरफेसचं? P1 इज इक्वल टू F1 अपॉन A. देअरफॉर फोर्स किती ॲक्ट होईल मग? फोर्स ऑन अप्पर सरफेस. सो F1 इज इक्वल टू P1 मल्टिप्लाइड बाय काय ना A. याला इक्वेशन नंबर काय देऊ आपण? 1 नाव देऊ. म्हणजे आपण इथं काय कॅल्क्युलेट केलं आहे की फोर्स ॲक्टिंग ऑन अप्पर सरफेस. इमॅजिनरी सिलेंडरच्या हे जे सिलेंडर आहे हे लिक्विडचं इमॅजिनरी सिलेंडर आहे. या सिलेंडरच्या अप्पर सरफेसला किती फोर्स ॲक्ट होत आहे? तर तो P1 इंटू A हा फोर्स, एवढा फोर्स ॲक्ट होत आहे. आता ज्याप्रमाणे आपण इथला फोर्स काढला अप्पर सरफेसचा, आपल्याला लोअर सरफेसचा सुद्धा फोर्स काढता येईल. कसा काढता येईल? फोर्स ऑन लोअर सरफेस. फोर्स ऑन लोअर सरफेस. आता फोर्स ऑन लोअर सरफेस कसं कॅल्क्युलेट करायचं आहे? सेम फॉर्म्युला अप्लाय करा. लोअर सरफेसचं प्रेशर किती आहे? लोअर सरफेसचं किती प्रेशर आहे? P2. किती फोर्स ॲक्ट होत आहे? F2. सो प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया F2 अपॉन A. सो देअरफॉर F2 इज इक्वल टू P2 मल्टिप्लाइड बाय A. नाउ वी हैव टू इक्वेशंस. One for force acting on upper surface and another for force acting on lower surface. आता दोन फोर्सेस आपण काढले F1 आणि F2. आता लक्ष द्या, हे जे सिलेंडर आहे इमॅजिनरी सिलेंडर जे आहे लिक्विडचं, या सिलेंडरला वेट असेल. ठीक आहे. मग या सिलेंडरचं वेट जे आहे ते व्हर्टिकली कसं असेल? व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल. हे बघा, वेट जे आहे हे व्हर्टिकली कसं आहे? डाऊनवर्ड आहे. मग व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे तर आपण इथे लिहू वेट ऑफ
लिक्विड सिलेंडर, या लिक्विड सिलेंडरचं वेट वर्टिकली कसं आहे, डाऊनवर्ड आहे. मग वेट म्हणजेच काय, mg दॅट इज मास इंटू ग्रॅव्हिटी. आता मास कसं काढता येईल, कुठल्याही ऑब्जेक्टचं मास काढताना आपल्याला माहिती आहे आपण काय करतो, त्याचं व्हॉल्यूम आणि डेन्सिटी या दोघांचा काय करतो, गुणाकार घेतो. मास काढण्यासाठी फॉर्म्युला आहे, म्हणजे या मासच्या ठिकाणी मी काय लिहिणार, व्हॉल्यूम लिहिणार मल्टिप्लाइड बाय काय, डेन्सिटी आणि मल्टिप्लाइड बाय जी, जी मीन्स ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे आपण काय केलं तर मासच्या ऐवजी व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी लिहिलं. आता व्हॉल्यूम कसा काढला जातो, व्हॉल्यूमचा सिम्पल फॉर्म्युला आपल्याला वापरता येईल, कोणता, LBH. मग आपण इथे लिहू फॉर्म्युला व्हॉल्यूमचा LBH मल्टिप्लाइड बाय डेन्सिटी, नोटेशन काय आहे, रो, आणि ग्रॅव्हिटी म्हणजे काय, जी. मग LB लेंथ इंटू ब्रेथ दॅट इज एरिया. LBच्या ऐवजी आपण काय लिहिणार इथं, एरिया AH/ρg. म्हणजे mgची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, याला इक्वेशन 3 नाव देऊ आपण. आणि mgची व्हॅल्यू मिळाली आपल्याला एरिया, हाईट, डेन्सिटी आणि ग्रॅव्हिटी. म्हणजे हे जे वेट आहे हे कोणाकोणावर डिपेंड आहे, वेट हे एरियावर डिपेंड आहे सिलेंडरच्या, हाईटवर डिपेंड आहे सिलेंडरच्या, त्याच्यानंतर डेन्सिटी, जे डेन्सिटी म्हणजे काय, त्या वॉटरची डेन्सिटी त्याच्यावर डिपेंड आहे, आणि ग्रॅव्हिटी जीवर सुद्धा डिपेंड आहे, mg. ठीक आहे. मग आता हे जे mg इज इक्वल टू AH/ρg जी व्हॅल्यू आली आहे, ती व्हॅल्यू आपल्याला पुढं यूज करायची आहे. लक्ष द्या, आपल्याकडे 3 इक्वेशन्स आलेले आहेत आतापर्यंत. हे जे 3 इक्वेशन्स आहेत त्याच्यातलं पहिले जे इक्वेशन्स आहे ते पहिले इक्वेशन कोणासाठी आलेलं आहे, पहिले जे इक्वेशन आहे ते आलं आहे आपलं फोर्स F1, फोर्स ॲक्टिंग ऑन अपर सरफेस. दुसरं जे इक्वेशन्स आलेलं आहे ते कोणासाठी आलेलं आहे, फोर्स ॲक्टिंग ऑन लोअर सरफेस दॅट इज F2. F1साठी पहिलं, F2साठी दुसरं, आणि mgसाठी तिसरं इक्वेशन्स आलेलं आहे. आता थोडं जर केअरफुली तुम्ही इथं बघितलं तर F1ची डायरेक्शन काय, व्हर्टिकली डाऊनवर्ड. त्यानंतर mgची सुद्धा काय, डायरेक्शन व्हर्टिकली डाऊनवर्ड. मग F1 आणि mg दोन्हीही व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे, म्हणजे एकाच डायरेक्शनला ॲक्ट होत आहे. त्याच्यामुळे या दोघांची आपण काय करू, सरळ सरळ ॲडिशन. मग ॲडिशन घेऊ आपण, ॲडिशनसाठी घेऊ F1 प्लस mg, F1 प्लस mg. का घेतलं आपण F1 प्लस mg, कारण F1 आणि mg हे दोघंही कसे आहेत, व्हर्टिकली डाऊनवर्ड आहेत. पण हा जो F2 आहे हा व्हर्टिकली अपवर्ड आहे, म्हणजे एक्झॅक्ट या दोन फोर्सच्या अपोजिट आहे. मग F2 काय करणार आपण, त्याच्यामधून मायनस करणार, आणि या सर्वांची, या तिन्ही फोर्सची जी ॲडिशन असेल ती असेल 0. आता प्रश्न निर्माण होतो, तिन्ही फोर्सची ॲडिशन 0 का, तर हे जे ग्लास कंटेनरमध्ये आपण वॉटर घेतलं आहे, या वॉटरला मोशन अजिबात नाही आहे. हे वॉटर कुठल्या कंडिशनमध्ये आहे, रेस्ट कंडिशनमध्ये आहे. म्हणजे त्याला आपण कोणती कंडिशन म्हणू शकतो, इक्विलिब्रियम कंडिशन. आणि इक्विलिब्रियम कंडिशनला फोर्सेसची ॲडिशन काय राहते, 0 राहते, हे आपल्याला माहिती आहे. इथे लिहा वॉटर ॲट रेस्ट, म्हणजे वॉटर जे आहे ते रेस्ट कंडिशनमध्ये असल्यामुळे आपण काय तिन्ही फोर्सेसची ॲडिशन किती घेतली, 0 घेतली. ठीक आहे. मग आता F1 प्लस mg मायनस F2 जर आहे इज इक्वल टू 0 जर आपण घेतली तर आपल्याकडे तिन्ही व्हॅल्यूज आहेत. कोणकोणत्या तिन्ही व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे, F1 आहे, F2 आहे, mg आहे. मग या तिन्ही व्हॅल्यूज आपल्याला काय करता येईल, या इक्वेशनमध्ये ठेवता येईल. या इक्वेशनला काय नाव देऊ आपण, इक्वेशन 4. मग या इक्वेशन 4मध्ये जर आपण तिन्ही व्हॅल्यूज जर ठेवल्या तर बघा काय मिळेल आपल्याला. F1ची व्हॅल्यू काय, सो पुट द व्हॅल्यूज ऑफ, कोणाकोणाची व्हॅल्यूज आपल्याला ठेवावं लागेल, F1ची, F2ची, F1 अँड F2 अँड mg. या तिघांच्याही व्हॅल्यू आपल्याला कुठे ठेवायच्या आहेत, इक्वेशन 4मध्ये ठेवायच्या आहेत. मग चला F1च्या ठिकाणी F1ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे, F1ची व्हॅल्यू आहे P1 इंटू A प्लस mg. mgची व्हॅल्यू किती आहे, AH/ρg. त्याच्यानंतर मायनस F2ची व्हॅल्यू किती आहे, F2 आहे P2 इंटू A इज इक्वल टू काय आहे, 0. ठीक आहे. मग आता व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, हे इक्वेशन सॉल्व करावं लागेल.
इथं लक्षात घ्या, इथं जे झिरो आहे ते झिरो काय रिप्रेझेंट करते की आपण जे घेतलेलं ग्लास कंटेनरमध्ये जे वॉटर आहे ते कोणत्या कंडिशनमध्ये रेस्टमध्ये आहे, त्यालाच आपण इक्विलिब्रियम कंडिशन असं सुद्धा म्हणतो. आता इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी काय करावं लागेल, हे ए काय करावं लागेल, कॉमन घ्यावं लागेल. सो ए कॉमन P1 प्लस एच रो जी. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जर कॉमन काढलं तर आपल्याला ही टर्म काय करता येईल, ही टर्म आपण नंतर घेऊ. ही टर्म आपल्याला मायनस जी आहे ती त्या साईडला जर घेतली तर काय करता येईल, P1A प्लस एच रो जी. आता ही मायनसची जी टर्म आहे ती त्या साईडला जर घेतली तर P2 इंटू ए येईल. आता काय करू आपण, यातला एरिया जो आहे हा एरिया कॉमन काढू. एरिया जर कॉमन काढला तर आपल्याला मिळणारी टर्म असेल P1 प्लस एच रो जी इज इक्वल टू P2 इंटू ए. म्हणजे इकडे जर आपण लक्ष दिलं तर हे जे इक्वेशन आहे इक्वेशन 4मध्ये आपल्याला काय काय करता येईल, आपल्याला इक्वेशन 4मध्ये इक्वेशन 4 सेकंड आणि थर्ड या तिन्ही व्हॅल्यूज जर ठेवल्या तर हे इक्वेशन आपल्याला इझिली सॉल्व्ह करता येईल. आता ए जर कॉमन काढला तर यातला ए काय होईल, कॅन्सल होईल. रिमेनिंग टर्म काय येईल, P1 प्लस एच रो जी इक्वल टू P2. P1ला त्या साईडला घेऊन जा. सो देअरफॉर P2 मायनस P1 इज इक्वल टू काय येणार आहे, एच रो जी. या इक्वेशनला नाव देऊ आपण इक्वेशन 5. आता P2 मायनस P1 काय रिप्रेझेंट करतं की प्रेशर डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट्स. P2 म्हणजे काय, लोअर सरफेस, P1 म्हणजे काय, अप्पर सरफेस. लोअर सरफेस आणि अप्पर सरफेस या दोघांमधलं जे काही प्रेशर डिफरन्स असेल ते किती असलं पाहिजे, एच रो जी एवढं असलं पाहिजे. मग एच रो जी एवढं जर असेल तर आपल्याला कुठलंही प्रेशर डिफरन्स जर घ्यायचं असेल अर्थवर तर ते प्रेशर डिफरन्स नेहमी किती राहील, एच रो जी. आता इमॅजिन करा की अर्थवरची ग्रॅव्हिटी व्हॅनिश झाली आहे, अर्थवर ग्रॅव्हिटी नाही आहे, म्हणजे इन द ॲब्सेन्स ऑफ ग्रॅव्हिटी आपल्याला प्रेशर डिफरन्स किती काढता येईल या सिलेंडरमध्ये किंवा या केसमध्ये प्रेशर डिफरन्स किती यायला पाहिजे. आता हे जे प्रेशर डिफरन्स आहे हे प्रेशर डिफरन्स केव्हाच आहे, हे प्रेशर डिफरन्स आहे इन द प्रेझेन्स ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे ग्रॅव्हिटी जर असेल तर प्रेशर डिफरन्स किती असला पाहिजे, एच रो जी एवढा असला पाहिजे. आता कंडिशन आपण काय घेऊ की कंडिशनमध्ये आपल्याला घ्यायचं आहे की ग्रॅव्हिटी 0 आहे. म्हणजे इफ ग्रॅव्हिटी इज अब्सेंट, म्हणजे ग्रॅव्हिटी जर अब्सेंट घेतली आपण तर जी ची व्हॅल्यू किती, 0 घेऊ आपण. मग इफ ग्रॅव्हिटी इज अब्सेंट असेल तर हे इक्वेशन 5 कसं होईल बघा. या इक्वेशन 5मध्ये आपण काय लिहिणार आहोत, P2 मायनस P1 इज इक्वल टू एच रो जी. P2 मायनस P1 इज इक्वल टू जी किती घ्यायचं आहे आपल्याला, इन द ॲब्सेन्स ऑफ ग्रॅव्हिटी 0 घ्यायचं आहे. मग इथं जर जी ठेवला तर ही पूर्ण व्हॅल्यू काय होणार आहे, 0 होणार आहे. 0 जर झाली तर P2 इज इक्वल टू काय येणार आहे, P1. म्हणजे याला इक्वेशन नंबर काय देऊ आपण, इक्वेशन नंबर 6. म्हणजे इक्वेशन 6 काय सांगतं आपल्याला, काय रिप्रेझेंट करतं की P2 इज इक्वल टू P1. म्हणजे P2वर जेवढं प्रेशर असेल तेवढंच प्रेशर कुठं असेल, P1वर असेल. म्हणजे लोअर सरफेसला जेवढं प्रेशर असेल तेवढंच प्रेशर कुठं असेल, अप्पर सरफेसला असेल. म्हणजे या दोन ठिकाणचं लोअर सरफेस असेल किंवा अप्पर सरफेस असेल तर या दोन सरफेसवरचं जे काही प्रेशर असेल ते कसं असेल, सारखंच असेल. सारखंच असेल इन द सेन्स काय की दोन्हीही सरफेसचं प्रेशरमध्ये डिफरन्स अजिबात राहणार नाही. म्हणजे प्रेशर डिफरन्स किती होऊन जाईल, ऑटोमॅटिक 0 होऊन जाईल. मग प्रेशर डिफरन्स 0 केव्हा राहतं किंवा दोन्हीही सरफेसचं प्रेशर सेम केव्हा राहतं, इन द ॲब्सेन्स ऑफ ग्रॅव्हिटी. ठीक आहे, हा पॉईंट तुमचा क्लिअर असायला पाहिजे की ग्रॅव्हिटी जर नसेल तर अप्पर सरफेस असेल किंवा लोअर सरफेस असेल या दोन्ही सरफेसचं प्रेशर कसं असेल, हे सारखंच असेल. म्हणजे देअर इज नो प्रेशर डिफरन्स ॲट पॉईंट बिटवीन पॉईंट एक्स अँड वाय. एक्स म्हणजे काय, हा पॉईंट कुठं घेतला आहे आपण, अप्पर सरफेसला घेतला आहे. वाय म्हणजे हा पॉईंट कुठं घेतला आहे आपण, लोअर सरफेसला घेतला आहे. म्हणजे या दोन पॉईंटमधलं जे काही प्रेशर डिफरन्स आहे ते अगदी 0 असेल. त्याचं प्रूफ आपण इथं बघितलं आहे. 0 केव्हा, जेव्हा ग्रॅव्हिटी किती असेल, 0 असेल. ग्रॅव्हिटी 0 असेल तर प्रेशर हे सारखंच असेल. प्रेशर सारखं असणे म्हणजे प्रेशर डिफरन्स 0 असणे. प्रेशर डिफरन्स इन द प्रेझेन्स ऑफ ग्रॅव्हिटी किती आहे तर P2 मायनस P1 इज इक्वल टू एच रो जी.
म्हणजे अप्पर सरफेस आणि लोअर सरफेस मधलं जे काही प्रेशर डिफरन्स राहील ते किती असते, एच रो जी एवढं असेल. ठीक आहे, ओके.